नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आणि आज आहे अक्षय तृतीया, तर सर्वांना तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून. आणि इथे स्वयंपाक रेडी होता सर्व, बस आता पोळ्या बाकी होत्या तर पोळ्या करून घेत्या आणि नंतर मग सर्व जे आहे पान वगैरे टाकायचं आहे आज. आणि बाबांचं पान यावर्षी पहिल्यांदाच माझ्या घरी टाकत आहे मी, त्यामुळे काहीच कळत नाही आहे की कसं टाकायचं काय टाकायचं. तर विचारून केलं सर्व आणि चला चुकबुल माफ असू द्या. आणि तुम्हाला पण काही कमी वाटत असेल तर ते पण सांगा, तुमच्याकडे कसं करतात ते सुद्धा सांगा मला. तर इथे पुरणपोळ्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि आणखी काय काय बनवलेलं आहे सर्व दाखवते मी. आणखी एक म्हणजे आमरस नव्हता बनवला, आमरस बनवायला पाहिजे होता पण तो नव्हता बनवला. आणि बाकी सर्व बनवलेलं होतं, कुरड्या पापड वडे भजे ही ते सर्व मी दाखवतेच तुम्हाला समोर काय काय बनवलेलं होतं. तर आणि ऊन किती तापत आहे यार, म्हणजे या वर्षीचे ऊन तर मला कळत नाही आहे की उन्हामुळे इतका कंटाळा येत आहे काही पण करायचा. व्लॉगिंग करायचासुद्धा कंटाळा येत आहे. आता तुम्ही विचार करता व्लॉग नाही येत आहे, व्लॉग नाही येत आहे, पण ऊनच इतकी तापत आहे बाहेर. मला तसंही तुम्हाला सांगते मी, दरवर्षी उन्हाचा प्रॉब्लेम होतोच आणि उन्हाळा मला खूप जास्त भारी जातो. इथे थोडा मेस दिसणार पण त्यासाठी सॉरी. आता फक्त हे झालं की मी तुम्हाला सर्व काही दाखवते. आज बाबांचं पान टाकणं होतं आणि दरवर्षी आम्हाला, तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी आम्ही तिकडेच जातो, म्हणजे घरी जातो भातकुलीला. आणि यावर्षी म्हटलं कधी ना कधी तर आपल्याला करावंच लागणार. आता त्यांना वाटलं की इथे आई असेपर्यंत, दादांनी म्हटलं होतं की आई पर्यंत तरी तुम्ही येत जा, मग वाटलं तर तुम्ही तुमच्या घरी केलं तर चालतं. आणि म्हटलं कधी ना कधी तर करावंच लागेल ना, शिकणार केव्हा आपण. तर म्हणून म्हटलं यावर्षी करून बघू आपण. आणि यांनाही बरं नव्हतं तर यांनी सुट्टी घेतलेली होती. म्हटलं थोडा यांना म्हणजे हे पण रिलॅक्स आहेत तर हे पण मला थोडं सांगतील किंवा मग आता म्हणजे यांचंच काम असतं ना आजच्या दिवशीचं, जसं की पान वगैरे टाकणं हे ते बाबांचं, तर ते करतील ते. तर त्यामुळे घाई होणार नाही. तर इथे कढी बनवलेली आहे, पातोळ्याची भाजी, वरण भात, जिरा राईस बनवला होता, भजे बनवले होते, वडे बनवले होते खूप सारे. आणि जे जे म्हणजे त्यांना आवडत होतं ते तर सर्व बनवलेलं होतं. कढी त्यांना खूप आवडत होती माझ्या सासऱ्यांना. आणि पापड होते, कुरड्या होत्या, हे सर्व तळलं होतं. फक्त एक आमरसाची कमी होती, पुरणपोळी होती, साधी पोळी होती, सर्व होतं. तर बस आता पान वाढून घेते. आणि ते मागे तुम्हाला दिसत आहे यांनी हे मटकंसुद्धा आणलं होतं, त्याच्यात वाळा वगैरे टाकतात, ते सुद्धा आणलं होतं. मी पहिल्यांदाच बघितलं, पहिल्यांदाच केलं सर्व, तर छान वाटत होतं मला पण करताना. आणि म्हणजे असं होतं की एक पहिला एक्सपिरियन्स, नवीन एक्सपिरियन्ससुद्धा होता. म्हणजे मी याच्या आधी तिकडे जायची ना ताईकडे, तर ताई ऑलरेडी म्हणजे सर्व रेडी करून ठेवत होते. आणि यांची कसं ड्युटी असल्यामुळे काय व्हायचं की हे ड्युटीवरून येईपर्यंत त्यांचं रेडी पण राहायचं. आम्ही बस वेळेवर, म्हणजे समजा 12 वाजाच्या आतमध्ये पान टाकतात म्हणतात. आता हे आमच्याकडची पद्धत आहे, आता तुमच्याकडची कशी पद्धत आहे काय आहे, आता प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी 12च्या आत पान टाकतं, कोणी 12च्या नंतर टाकतं. तर वेगवेगळ्या घरची वेगवेगळी पद्धत, वेगवेगळ्या साईडची वेगवेगळी पद्धत. तर असं म्हणून तुम्ही मला सांगू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि माझी काय चुकी झाली, काय बरोबर केलं मी, हे सुद्धा सांगू शकता. कारण नेक्स्ट टाईम मला करायचं आहे तर नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित करेल. आता ही जी म्हणजे भरणं आणलं होतं, हे भरणं यांनी भरून घेतलं होतं, त्याच्यात वाळा वगैरे टाकला. आता मी त्याला मस्त धागा गुंडाळत आहे. धागा वगैरे गुंडाळला की हे त्याची पूजा करतील आणि नंतर मग ते बाबांच्या फोटोची पूजा करतील. आणि नंतर तिथे गौरी वगैरे ठेवलेली होती. मी आता सर्व सांगते तुम्हाला की काय काय केलं होतं आणि काय काय मी करायला आणखी पाहिजे होतं हे पण सांगाल मला. गौरी ठेवली होती, मग गौरीवर ते राळ वगैरे हे ते टाकले, मग घास टाकलं बाहेर जाऊन. तर हे झालं. आणि नंतर इकडं ताट काढलं होतं, देवाचं ताट काढलं होतं. तर ताटामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच. हे सर्व म्हणजे जे पण घेतलेलं होतं. आणि वेगळं घास काढायसाठी, म्हणजे वेगळे घास टाकायसाठी सुद्धा मग मी वेगळं एक याच्यामध्ये सर्व काही टाकलं होतं, एकत्र केलं होतं आणि ते यांनी घास टाकलं. असं आम्ही केलं होतं दोघां मिळून. आणि छान वाटलं मला, म्हणजे करून खूप छान वाटलं यावर्षी स्वतः करून. आणि तुळशी माझ्याकडची यार खराब झाली. म्हणजे आम्ही तिकडे गावाला गेलो होतो ना, ज्यावेळेला गोव्याला वगैरे गेलो होतो, त्यावेळेला तुळशी जळली होती. त्यानंतर तुळशी आणली पण ती या साईडला, म्हणजे तुळशी पिंजरापणात नव्हती लावली, इथे लावली होती. मग ती तुळशी उचलून इथे ठेवलेली आहे. म्हणजे कारण ऊन तापत आहे ना खूप जास्त, तर त्या उन्हामुळे तुळशी आणखी जळायची भीती आहे. म्हणून ती सावली ग्रो होईपर्यंत सावलीत ठेवते आणि नंतर मग परत
लावू. जसं हे सुरू झालं ना, पावसाळा वगैरे सुरू झाला ना, तर मग परत ती तुळशी त्या वृंदावनात लावू. तर आता बस सर्वांनी ते घास वगैरे टाकल्यानंतर दर्शन केलं इथे आणि नंतर मग आम्ही आमचं जेवण वगैरे केलं. तर बस ही होतं अक्षय तृतीयाचा सण आमचा. कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आजचं एवढं शूट करू शकली कारण ऊन इतकी तापत होते, काहीच कळत नव्हतं मला की काय करून काय नाही. आता इथे ताट बघून घ्या तुम्ही, पानाचा विळा वगैरे सर्व सर्व ठेवलेलं आहे मी आठवणीने. पण म्हणजे जसं जसं मला सांगितलं गेलं तसं तसं ठेवलं. आणि मला आणखी काही जर असेल तुमच्याकडे चुका झालेल्या असतील काही तर सांगाल मला. आणि हो, इथे घाईघाईत पुसलं होतं तर त्याचे वाईट डागं असतात ना, ते सर्वकडे होतेच. म्हणजे जेव्हा मला ते ताट वाढायचं होतं तर घाईघाईत पुसलं होतं. तर आता म्हटलं चला आरामात सर्व काही व्यवस्थित पुसून घेते. गॅस पण पुसून घेते, जे इकडे तिकडे उडालेलं आहे ते पण पुसून घेते. आणि जोपर्यंत मला तो गॅसचा ओटा असा त्याच्यामध्ये चेहरा दिसत नाही तोपर्यंत मला तो चांगला नाही वाटत. म्हणजे असं जसं वाईट थोडेसे डागं दिसलेले असले ना तर बरोबर नाही वाटत. म्हणून मग तो परत पुसला आणि इथे गॅस वगैरे पण पुसून घेते. नंतर जेवायला बसायचं आहे आणि खूप भूक लागली होती. आजच्या दिवशी काय होते की प्रत्येक दिवशी आपण टेस्ट करू शकतो काहीतरी. म्हणजे समजा वडे भजे तरी खाऊ शकतो कमीत कमी. आज सर्वजण यांच्यासोबत सर्वांनीच उपवास केला होता. मुलांनीसुद्धा पण काहीच खाल्लं नव्हतं. म्हणतात मुलाला उपवास करायला लागते फक्त, बाकीचे सर्व काही खाऊ शकतात. पण म्हणजे उष्ट नाही करू शकत, पण दुसरं काही खाऊ शकतात. पण बाकी कोणीच नव्हतं खाल्लं. म्हणून लवकर जेवायला बसलो आणि जेवण केलं. तर आणखी तुमचं म्हणजे अक्षय तृतीया तुम्ही कशी सेलिब्रेट केली किंवा काय काय केलं अक्षय तृतीयेला, कोणता मेनू होता तुमचा तर सांगाल मला. आणि तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक साईडला वेगवेगळे मेनू असतात ना, तर तुमच्या साईडला कोणते मेनू ठेवतात तर ते पण सांगाल मला. आता हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगला इथे ब्रेकफास्ट बनवत आहे आणि ब्रेकफास्टमध्ये काळ्या चण्याची उसळ बनवत आहे. तर खूप दिवसानंतर बनवत होते मी, तर रात्रीलाच भिजू घातले होते चणे. यांना खायची इच्छा झाली होती. हे म्हणत की उद्या चण्याची उसळ बनवशील. म्हटलं चला रात्रीला चणे भिजू घातले. काय केलं, पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलं, त्याला गरम होऊ दिलं. नंतर मग जिरं मोहरी टाकली आणि कांदा टाकला. नंतर कांद्याला छान परतून घेतलं आणि लसूण पेस्ट टाकला, त्याला पण छान परतून घेतला. आणि नंतर मसाले टाकले, हळद, लाल मिरची पावडर, हे ते सर्व जे मसाले असतात ते सर्व मसाले टाकले. आणि नंतर टमाटर टाकल्यानंतर मीठ टाकलं आणि ते म्हणजे त्याला गळू दिलं त्या टमाटरला. ते पूर्ण टमाटर असं मिक्स होईपर्यंत छान मस्त हलवून घेतलं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले केलेले चणे. आणि बॉईल चणे साईडला आधीच करायला टाकून दिले होते, चांगले गल झाले होते ते. आणि नंतर मग ते टाकले आणि छानपैकी मस्त त्याला वाफ येऊ दिली, उकळू दिले खूप वेळपर्यंत. आणि आपली चण्याची उसळ रेडी होती. आज खूप दिवसानंतर चण्याची उसळ बनली होती ना, थोडी तिखट पण झाली होती ती. तिखटाचा अंदाज कळायला लागला. म्हणजे दरवेळेला मी ते लाल तिखा आणत असते, यावेळेला यांनी चेंज केली. तर यावेळेला आता त्या दिवशी डीमार्टला गेले होते, मी तुमच्यासोबत शेअरच करू शकले नाही. म्हटलं काय नेहमी डीमार्टचे ब्लॉग, म्हणून त्या दिवशी डीमार्टचा ब्लॉग नाही बनवला. तर असं उसळ बनवली आणि मस्त त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली खूप सारी. यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कोथिंबीर खूप जास्त आवडते. आणि बस ते तिखटामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण ॲडजस्ट करून घेतलं. असं काही नाही, एकदमच जास्त नव्हतं झालं, पण मला झालं होतं. जास्त तिखट नाही खात आम्ही, तर तिखट झालं होतं. नंतर मग इथे छान प्लेट्स वगैरे काढून घेतल्या, मुलांना दिल्या, मी घेतल्या. आणि भूक पण लागलेली होती मला. आणि यांना खूप जास्त आवडतं चण्याची उसळ, पण मुलांना एवढं नाही आवडत. मुलं आजकालचे काय झालेलं आहे काय माहिती, मुलांना जास्तीत जास्त जंक खायला आवडते. जसं मॅगी झालं, हे बाकीच्या गोष्टी, जसं पिझ्झा झालं, बर्गर झालं, हे जास्त आवडते. हे हेल्दी खायला आवडत नाही. तर आपल्या टाईमला आपण जास्तीत जास्त आपल्या घरचंच नाश्ता बनवायचो आणि हा असाच नाश्ता व्हायचा. पण आता आजकाल पास्ता, पिझ्झा आणि ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत तेव्हापासून मुलांना घरचा हेल्दी नाश्ता बनवला की आवडतच नाही. तसं अद्विकला पोहे वगैरे आवडतात, माहीला पण आवडतात पोहे. उपमा पण खाऊन घेतात मुलं. पण बाकीचं जर बनवलं असं की मटकीची उसळ झाली किंवा मग हे हेल्दी बनवलं ना प्रोटीनवालं, तर ते काहीच खात नाही. आता अद्विकने थोडा वेळ घेतलं, असे चम्मच फिरवल्यानंतर मला देऊन दिलं. माहीने पण थोड्या वेळाने मला दिलं. असं करून आमचं ब्रेकफास्ट संपला. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.